श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे। मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित आहे। त्यात सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यातील मंगळवारला विशेष महत्त्व आहे। हनुमानाला महादेवांचे रूप मानले जाते। श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बजरंगबलीची विधिवत पूजा ही केली जाते। श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंगबलीची पूजा केल्याने प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न होतात। हनुमानांना बजरंगबली, संकटमोचक, पवनपुत्र हनुमान या नावाने ओळखलं जातं आणि मंगळवारी हनुमानाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यातल्या कोणत्याही मंगळवारी हनुमानाला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। बजरंगबलीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला मंगळवारी व्रत हे करायचं आहे। व्रत केल्याने बजरंगबली आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात। त्याचबरोबर या दिवशी आपण पूजा करतील तेव्हा आपल्याला 108 वेळा ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। असं केल्यामुळे प्रत्येक भक्ताचं रक्षण हे स्वतः बजरंगबली करतात। जर आपल्या आयुष्यामध्ये कर्ज झालं असेल आणि त्या कर्जापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर मंगळवारी आपल्याला ऋणमोचक अंगारिकी स्तोत्राचं पठण हे करायचं आहे। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर कायम संकट समस्या ह्या येतच असतील तर तुम्हाला मंगळवारी सुंदरकांडचं पठण हे करायचं आहे। तर ह्या छोटे छोटे उपाय, ह्या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायच्या आहेत। त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा आणि सेवा ही करायची आहे। कुमकुमार्चनची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे। कुमकुमार्चन कसं करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे, नाही पाहिला असेल तर आवर्जून पहा। आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर आपल्या आयुष्यामध्ये जर वारंवार संकट येत असतील, समस्या येत असतील, आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, आपल्या घराची प्रगती होत नसेल, आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल, वारंवार आपल्या आयुष्यामध्ये संकटही येतच आहे, संकट थांबायचं नावच घेत नसेल, तर आजच्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला काही नियमांची सुद्धा माहितीही असणं गरजेचं आहे। जसं की मंगळवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थ जसं की मांस, मच्छी, मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे। त्याचबरोबर बजरंगबलीच्या मंदिरामध्ये तुम्हाला एक तर सकाळी किंवा संध्याकाळी जाऊन पूजाही करायची आहे। भर दुपारी तुम्हाला पूजाही करता येणार नाही। त्याचबरोबर बजरंगबलींना तुम्हाला फक्त लाल रंगाचंच फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे। आणि जो आपण बजरंगबलींना दिवा दाखवणार आहे तो आपल्याला मोहरीच्या तेलाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा हा जो आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आणि ह्या दिव्यामध्ये लाल कलाव्याची वातच आपल्याला टाकायची आहे। बऱ्याचदा आपण उपाय करतो पण आपल्याकडनं कळत नकळत काही चुका घडलेल्या असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं काही फळ हे प्राप्त होत नाही। म्हणून तुम्हाला मी सांगून दिलं की मंगळवारी आपल्याला ह्या चुका करायच्या नाही आहेत आणि त्यानंतरच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे। तर ह्या उपायाकरता आपल्याला आपल्या घरामध्ये आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला रुईची पानंही घेऊन यायची। 11 रुईची पानं आपल्याला घेऊन यायची। ती पानं घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला शेंदुराने प्रत्येक रुईच्या पानावर आपल्याला राम हे लिहायचं आहे। राम लिहून झाल्यानंतर आपल्याला ह्या रुईच्या पानापासून माळाही तयार करायची आणि ही माळा घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला बजरंगबलींना ही जी माळा आहे ती अर्पण करायची। जर तुम्ही नारळ घेऊन गेले असेल तर नारळ अर्पण करा, शेंदूर घेऊन गेले असेल तर शेंदूर अर्पण करा। बजरंगबलींना लाल फुलं अतिशय प्रिय आहेत, लाल फुलं घेऊन जा। त्याचबरोबर त्यांना चमेलीच्या तेलाचा दिवासुद्धा आपल्याला घेऊन जायचं। तर ह्या सर्व वस्तू आपल्याला अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला बजरंगबलींना हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। ज्या पण तुमच्या आयुष्यामध्ये संकट असतील, विघ्न असतील, जसं की
धनप्राप्तीची इच्छा असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल, मुलांचं पटत नसेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात ज्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर तुमच्या ज्या पण समस्या असतील त्या मनोभावे आपल्याला बजरंगबलींना बोलायच्यात आणि तिथेच मंदिरामध्ये बसूनच आपल्याला 3 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला रामस्तुतीसुद्धा करायची, कारण बजरंगबली हे रामभक्त आहेत आणि जर आपण त्यांच्यासमोर रामाची स्तुती केली तर त्यांच्यामुळे जे आहे बजरंगबली फारच लवकर आपल्याला प्रसन्न होत असतात. आणि हा पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जेवढ्यात जास्त आपण बजरंगबलीच्या सेवा करतील तेवढे जास्त आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत ती दूर होतात, कारण बजरंगबलींना संकटमोचक असं सुद्धा म्हटलं जातं. उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे साक्षात बजरंगबली दूर करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.